नमस्कार, मी प्राजक्ता दंडीमे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत की राउंड 1 नंतर रिझल्ट लागलेला आहे राउंड 1 चा आणि तुम्हाला सिलेक्शन लिस्ट मिळाली असेल, तुमचं आता अलॉटमेंट लेटर पण तुम्हाला भेटून जाईल। तर आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, रिझल्ट पासूनची पुढची संपूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। म्हणजे तुम्ही जॉइनिंग कधी करायची, रिपोर्टिंग कधी करायची किंवा तुमचे सर्टिफिकेट कोणते लागतात, किती लागतात, त्यानंतर स्टेटस रिटेन्शन फॉर्म, अपग्रेडेशन, राउंड 1, राउंड 2, 3, मॉपअप, स्ट्रे वॅकन्सी राउंड, त्यानंतर डीडी कितीचा काढायचा, फीस किती भरायची, कोणत्या बँकेतून डीडी काढायचा किंवा कोणाच्या नावावरून डीडी काढायचा, फ्री एक्झिट म्हणजे काय, फ्री एक्झिट कोणत्या राउंडसाठी असते, हे सगळे डिटेल्स आपण या व्हिडिओमधून बघणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, कारण त्यांनाही या सर्व डिटेल्सची गरज असते। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओला पण शेअर करा। सगळ्यात पहिल्या तर आता महाराष्ट्र सीईटी सेलची सिलेक्शन लिस्ट किंवा अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे। तर आता तुम्ही कोणत्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजेत हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा की या लिस्टमध्ये कोणाचं नाव असतं किंवा कोणाचं नाव नसतं। या लिस्टमध्ये ज्या स्टुडंटनी सीईटी सेलच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि ज्यांनी चॉईस फिलिंग केली होती, त्या सर्व स्टुडंट्सची नावं असतात। म्हणजे काही स्टुडंटला कॉलेज अलॉट झालेलं असतं, म्हणजे त्यांना सिरियल नंबर, नीटचा स्कोर, रोल नंबर, त्याच्यानंतर महाराष्ट्र सीईटी सेलच्या प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशनचा नंबर, तुमचं नाव, तुमची कॅटेगरी, ही सगळी डिटेल्स आणि त्याचबरोबर तुमच्या सिलेक्शन्सची डिटेल्स असतात। सिलेक्शन्सची डिटेल्स म्हणजे तुम्हाला भेटलेलं कॉलेज आणि ते कोणत्या कोटामधून तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे, म्हणजे कॅटेगरीमधून अलॉट झालेलं आहे, ही सगळे डिटेल्स तुम्हाला डिटेल्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं सिलेक्शन लिस्ट भेटली असेल। तर जे काही स्टुडंटला कॉलेज अलॉट झालेलं असतं, तर काही स्टुडंटला म्हणजे ज्या स्टुडंटचे मार्क्स कमी आहेत पण त्यांनी तरी पण प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, त्यांनी एक चान्स घेतला होता, त्यांना कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी असेल पण त्यांना कॉलेज नाही भेटलं, अशाही स्टुडंटची नाव असतात। फक्त त्यांच्या सिलेक्शनच्या डिटेल्समध्ये चॉईस नॉट अवेलेबल असं लिहून येतं। आणि त्यानंतर काही स्टुडंट असे असतात की त्यांनी रजिस्ट्रेशन केलंय पण त्यांनी चॉईस फिलिंग नाही केली आहे। तर ज्यांनी चॉईस फिलिंग नव्हती केली त्या कोणत्या स्टुडंटचं नाव या लिस्टमध्ये नाही भेटत हे तुम्ही लक्षात घ्या। तर आता तुम्हाला कॉलेज कोणतं भेटलेलं आहे किंवा कुठं तुमचं अलॉट झालेलं आहे, तुमचा सीट तुम्हाला कुठल्या कॉलेजची भेटली, हे सगळी डिटेल्स तुम्हाला भेटली असेल तर यानंतर तुम्ही आता एक अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं असतं। तर हे लेटर कुठून डाउनलोड करायचं त्यासाठी मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल, तिथून तुम्ही सगळ्यांचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा। आणि ही एक खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या थ्रू आउट MBBS जर्नीमध्ये कधी पण तुम्हाला अलॉटमेंट लागू शकतं, अलॉटमेंट लेटरचं झेरॉक्स लागू शकतं। तर कधी लागेल तर तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल किंवा फ्रीशिप भेटते बऱ्याच स्टुडंटला, त्या फॉर्मसाठी तुम्हाला हे अलॉटमेंट लेटर लागू शकतं। त्यामुळे या सर्टिफिकेटचे, या लेटरचे झेरॉक्स आत्ताच कॉपीज काढून ठेवा तुम्हाला हे नंतर परत शोधायला त्रास नाही होणार। ठीक आहे, तर हे झालं। त्याच्यानंतर तुम्हाला राउंड 1 मध्ये जे कॉलेज अलॉट झालं आहे ते कॉलेज घ्यावंच असं काही कंपल्शन नसतं। म्हणजे तुम्ही राउंड 2 मध्ये अपग्रेडेशनसाठी पार्टिसिपेट करू शकता। यामध्ये काय असतं तर रिटेन्शन फॉर्म, त्यानंतर अपग्रेडेशन, फ्री एक्झिट या महत्त्वाच्या बाबी असतात। तर रिटेन्शन फॉर्म तुम्ही कधी द्यायचा तर तुम्हाला तुमचं कॉलेज आवडलेलं आहे किंवा तुम्ही ज्या कॉलेजसाठी ही प्रोसेस केली होती तर तुम्हाला ते कॉलेज भेटलं आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की मला हेच कॉलेज पाहिजे किंवा मला अपग्रेडेशन नाही करायचंय किंवा मला माझ्या सिटीमध्ये आहे तर मला हे माझ्या सोयीचं आहे तर तुम्हाला हे कॉलेज पाहिजे, तर तुम्ही त्या कॉलेजला रिटेन्शन फॉर्म म्हणजे अनेक्स्चर जे या नावाचा एक फॉर्म येतो, तो फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला ते कॉलेज कन्फर्म होतं। म्हणजे तुम्ही हा फॉर्म सबमिट केल्यानंतर या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये बाहेर पडता। हा फॉर्म सबमिट केल्यानंतर आपण पुढचे राऊंड करू शकत नाहीत, ठीक आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला अपग्रेडेशन म्हणजे कधी करू शकता तर तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय आणि तुम्ही जॉईनिंगसाठी किंवा रिपोर्टिंगसाठी त्या कॉलेजमध्ये गेलात, पण तुम्हाला तिथे गेल्यानंतर ते कॉलेज आवडलं नाहीये किंवा तुम्हाला वाटते की तुम्हाला या कॉलेजपेक्षा बेटर कॉलेज भेटण्याची पॉसिबिलिटी आहे, तर तेव्हा तुम्ही रिटेन्शन फॉर्म न देता, म्हणजे त्यासाठी काही प्रोसिजर नसते, म्हणजे फॉर्म वगैरे द्यायची गरज नसते। जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म नाही दिला याचा अर्थ असा असतो की तुम्हाला राउंड 2 करायचा आहे, तर तेव्हा तुम्ही राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि मग परत तुम्ही राउंड 2 मध्ये नवीन चॉईस फिलिंग करून कॉलेजच्या अलॉटमेंटसाठी वेट करा। आणि फ्री एक्झिट म्हणजे काय तर ही फ्री एक्झिट फक्त राउंड 1 साठी अप्लिकेबल असते। म्हणजे तुम्ही राउंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि तुम्ही त्या कॉलेजला जॉईनिंगच नाही केली, म्हणजे तुम्हाला ते कॉलेज नकोच आहे, तर तुम्ही फ्री एक्झिट करू शकता। म्हणजे तुम्हाला काही फीस भरायची वगैरे गरज नाही पडत। पण याचा अर्थ असा असतो की तुम्ही राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही, म्हणजे तुम्हाला राउंड 2 ची चॉईस फिलिंग करता येत नाही।
फ्री एक्झिट म्हणजे तुम्हाला राऊंड 2 ची चॉईस फिलिंग करता येत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं जर तुम्हाला ते कॉलेज खरंच नको असेल, म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घ्यायचंय, तुम्हाला त्या प्रोसेसमधून बाहेर पडायचंय, तर तुम्ही किंवा तुम्हाला ऑल इंडियाच्या कोट्यामधून कॉलेज भेटत असेल तर तुम्ही फ्री एक्झिट करू शकता. ठीक आहे. किंवा तुम्हाला दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं असेल तर तेव्हा तुम्ही फ्री एक्झिट करू शकता. आणि हे रूल्स फक्त राऊंड 1 साठी आहेत. राऊंड 2, राऊंड 3 मध्ये फ्री एक्झिट नसते. तुम्हाला कंपल्सरी त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करावी लागते आणि तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. तर तुमच्याकडून एखाद्या वेळेस चुकून फ्री एक्झिट झालं असेल तर तुम्ही राऊंड 3 मध्ये, राऊंड 2 मध्ये नाही, राऊंड 3 मध्ये तुम्ही त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये परत एकदा 1000 रुपये पे करून, 1000 रुपये पे करून, जी काही आपली रजिस्ट्रेशनची फी होती, जी तुम्ही मागच्या टाइमला पण भरली होती राऊंड 1 मध्ये, पण तुम्ही फ्री एक्झिट घेतल्यामुळे ती जी फीस असते ती म्हणजे तुमच्या हातातून निघून जाते आणि मग तुम्हाला राऊंड 3 मध्ये परत एकदा रजिस्ट्रेशन करावं लागतं. तेव्हा तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता, फ्री एक्झिट झाल्यानंतर किंवा केल्यानंतर. ठीक आहे. पण राऊंड 3 मध्ये कॉलेज भेटण्याची पॉसिबिलिटी कमी असते, कारण राऊंड 3 कधी होतो, जेव्हा सीट वॅकंट असतात तेव्हाच राऊंड 3 होतो. जर सीट वॅकंट नसेल तर तुम्हाला राऊंड 3 मध्ये म्हणजे ॲडमिशन भेटणार नाही. त्यामुळे ही पॉसिबिलिटी कमी असते की तुम्हाला राऊंड 1 मध्ये कॉलेज नाही भेटलं आणि राऊंड 3 मध्ये कॉलेज भेटेल, हे असं कधी होत नाही. तर हे झालं फ्री एक्झिट किंवा रिटेन्शन फॉर्म किंवा अपग्रेडेशन बद्दल. तर आता ठीक आहे. तर आता आपण बघूया की फी स्ट्रक्चर. तर प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चरची जी डिटेल्स आहेत किंवा जे अपडेटेड फीस आहे ती सगळ्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड झालेलं आहे. सगळ्या कॉलेजचं झालेलं आहे ऑलमोस्ट. तर तुम्ही ऑफिशियल कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन ते PDF डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. मी तिथं प्रत्येक कॉलेजचे वगैरे डिटेल्स म्हणजे फीसचे डिटेल्स पाठवेल. तुम्ही मला मेसेज करा की तुम्हाला कोणत्या कॉलेजचं पाहिजे, त्यानुसार मी तुम्हाला ते PDF शेअर करेल. त्यासाठी तुम्ही मला माझ्या चॅनलवरती म्हणजे टेलिग्रामच्या चॅनलची लिंक पण मी तुम्हाला खाली प्रोव्हाइड करते, ते चॅनल जॉईन करून घ्या. तर हे झालं फी स्ट्रक्चर बद्दल. आणि फी स्ट्रक्चर म्हणजे आपल्याला DDच्या फॉर्ममध्ये द्यायचा असतो. DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट. याचे पण आपण सगळे डिटेल्स बघूया. तर त्याच आधी आपण की सर्टिफिकेट कोणते लागतात तर मी तुम्हाला सगळी सर्टिफिकेटची लिस्ट प्रोव्हाइड करते. तर प्रत्येक सर्टिफिकेटचा ओरिजिनल फॉर्म, त्यानंतर त्याचे 2 झेरॉक्स, ॲटलिस्ट 2 झेरॉक्स आत्ताच काढून ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त काढून ठेवा, कारण तुम्हाला हे पुढे पण कामाला येणारच आहे. पण कॉलेजला जाताना म्हणजे रिपोर्टिंगसाठी जाताना 2 झेरॉक्स सोबत घेऊन जायचे. पासपोर्ट फोटो आणि DD हा कंपल्सरी असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करत असता तेव्हा तुम्हाला प्रत्येक सर्टिफिकेटचं ओरिजिनल डॉक्युमेंट लागतं. तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करावं लागतं. आणि त्यासोबत तुम्हाला DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट म्हणजे फीस सबमिट करण्याची एक प्रोसेस आहे. तर ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याशिवाय तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही. जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी कन्फर्म करता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे जरी तुमचं कॉलेजमध्ये सगळं जे चालू प्रोसेस आहे ती कॉलेजमध्ये जरी होत असेल तरी पण जोपर्यंत महाराष्ट्र CET सेल प्रत्येक डॉक्युमेंट व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही, हे लक्षात ठेवा. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायच्या असतात तुम्ही जॉईनिंग किंवा रिपोर्टिंग करताना. आणि सर्टिफिकेटचं तुम्ही जरी ॲडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन करताना जरी तुम्ही एखाद्या सर्टिफिकेटची, कास्ट सर्टिफिकेटची वगैरे स्लिप अपलोड केली असेल तर तुम्हाला आता ती स्लिप घेऊन चालणार नाही. तुम्हाला ते सर्टिफिकेटचं जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तेच तुम्हाला घेऊन जावं लागेल त्या प्रोसेस जॉईनिंग करण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला ही जी प्रोसेस आहे, तुमचं जर सर्टिफिकेट एखाद्या वेळेवर येत नाही तर महाराष्ट्र CET सेलने नोटीस 9 काढली आहे. ती म्हणजे डेट जी दिली आहे तुम्हाला म्हणजे जॉईनिंगची ती 22 ऑगस्ट पर्यंत करून दिलेली आहे. कारण तुमच्या आता कंटिन्यू सुट्ट्या येत आहेत, म्हणजे सॅटर्डे, संडे, त्यानंतर गोपाळकाला बऱ्याच सुट्ट्या येत आहेत. तर त्यामुळे तुम्हाला डेट एक्सटेंड करून दिली आहे. तोपर्यंत तुम्हाला तुमचं सगळं DD तयार ठेवायचं आहे. आणि DD बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चेकबुक लागतं. म्हणजे तुम्हाला चेकबुक थ्रूच तुम्हाला DD काढता येतो. म्हणजे तुम्हाला चेकबुक सबमिट करायचा असतो आणि मग ते तुम्हाला DDच्या फॉर्ममध्ये देतात आणि ते तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायचं असतं. त्यामुळे चेकबुक पण तुमचं तयार ठेवा. आणि 22 तारखेच्या आत तुम्हाला तिथे जाऊन सगळं डॉक्युमेंट वगैरे सबमिट करून, तुमचा DD सबमिट करून तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. तर DD कितीचा काढायचा, DD कोणाच्या नावावर काढायचा किंवा DD कोणत्या बँकेतून काढायचा, ही पण खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणजे बरेच जे स्टुडंट्स असतात किंवा पॅरेंट्स असतात तर ते तुमच्या घराच्या जवळच्या कॉलेज म्हणजे घराच्या जवळच्या बँकेमधून DD काढतात, पण ते ॲक्सेप्ट केला जात नाही. DD जो आहे तो नॅशनल बँकेमधूनच काढावा लागतो. बऱ्याच अशा मोठ्या बँका आहेत जसं की सारस्वत बँक आहे किंवा देवगिरी बँक आहे, या खूप मोठ्या बँक आहेत. पण त्या ज्या आहेत त्या कोऑपरेटिव्ह बँक आहेत, कमर्शियल बँक्स आहेत. तर ते
त्यांचा डीडी एक्सेप्ट नाही केला जात, तुम्हाला नॅशनल बँकेतूनच डीडी काढावा लागतो. तर नॅशनल बँक कोणत्या, तर टोटल 12 नॅशनल बँक्स आहेत. मी तुम्हाला त्याची पण डिटेल्स पाठवते. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन युनियन बँक, बँक ऑफ कॅनरा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अशा या 12 नॅशनल बँक्स आहेत. तर तुम्ही यामधून कोणत्या पण बँकेमधून काढू शकता डीडी. आणि डीडीसाठी चेकबुक कंपल्सरी लागतं, म्हणजे तुम्हाला तो अमाऊंट चेक थ्रू सबमिट करावा लागतो बँकेमध्ये आणि मग ते तुम्हाला डीडीच्या फॉर्ममध्ये ते फीस देतात. ठीक आहे. तर आता हे झालं की कोणत्या बँकमधून काढायचा. त्यानंतर डीडी कोणाच्या अकाउंटवरून काढायचा, ही इतकी महत्वाची गोष्ट नाहीये. तुम्ही कोणाच्या पण अकाउंटवरून डीडी काढू शकता, म्हणजे स्टुडंट असेल, पॅरेंट्स असतील किंवा कोणी रिलेटिव्ह असेल, म्हणजे आत्या, मामा, मावशी, कोणाच्या पण अकाउंटवरून तुम्ही डीडी काढू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा डीडी काढताय, जेवढ्या अमाऊंटचा डीडी काढताय, कॉलेज जे असतं ते लगेच डीडी सबमिट करत नाही. जोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत नाही, जोपर्यंत तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत किंवा राऊंड 2 संपत नाही, जोपर्यंत तुम्ही रिटेन्शन फॉर्म देत नाही, तोपर्यंत ते डीडी जो असतो तो बँकेमध्ये सबमिट करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जी डीडीची अमाऊंट आहे ती बँकेमध्ये ठेवावी लागते. असाच बँकेमधून द्या जिथे की तुम्ही हे बँक म्हणजे मेंटेनन्स कराल, तुम्ही हे जे बॅलन्स आहे ते मेंटेन ठेवावं लागतं. कारण कॉलेज जे आहे ते कधी पण सबमिट करेल आणि मग तुम्हाला तेव्हा तुमच्या बँकमध्ये अमाऊंट असली पाहिजे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की डीडीची अमाऊंट किती पाहिजे. तर तुम्ही प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन प्रत्येक कॉलेजचे जे डिटेल्स आहेत, अपडेटेड फी स्ट्रक्चर आहे ते बघू शकता, त्याची PDF डाउनलोड करू शकता किंवा मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला ते PDF अवेलेबल करून देईल. तुम्ही मला फक्त मेसेज करा कोणत्या कॉलेजचं पाहिजे, त्यानुसार मी तुम्हाला तो PDF जो आहे तो तुम्हाला मी अवेलेबल करून देईल. आणि त्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फीस असते, म्हणजे ट्युशन फीस असते, डॉक्युमेंट फीस असते, मेस फीस असते, हॉस्टेल फीस असते. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. जर तुम्हाला काही डाऊट येत असेल तर तुम्ही त्या प्रत्येक कॉलेजच्या तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स पण भेटतात, तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून पण त्यांना विचारू शकता. पण जनरली जेव्हा तुम्ही जॉईनिंगसाठी जातात तेव्हा तुम्हाला फक्त ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस या अमाऊंटचाच डीडी सबमिट करायचा असतो. पण तुम्ही जेव्हा रिटेन्शन देत असता तर काही कॉलेजेस जे असतात ते मेस कंपल्सरी करतात किंवा हॉस्टेल कंपल्सरी करतात. तुम्हाला ती पण रिटेन्शन देताना तुम्हाला ती पण फीसचा डीडी बनवून द्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही किती अमाऊंटचा डीडी काढायचा हे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून विचारू शकता. प्रत्येक कॉलेज वाईज वारी करतं की कोणती फीस भरायची, म्हणजे ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस तरी भरावीच लागते. त्याचबरोबर काही कॉलेजला मेस कंपल्सरी आणि हॉस्टेल कंपल्सरी असतं, तर तुम्हाला ती पण अमाऊंट ॲडिशनल डीडीमध्ये द्यावी लागते. आणि या सगळ्या फीसचा फक्त एकच डीडी बनवायचा असतो, म्हणजे असं नाही की हॉस्टेल फीची वेगळी डीडी किंवा ट्युशन फीसची वेगळी डीडी नाही. तर या सगळ्या फीसचा एकच डीडी बनवून द्यायचा असतो. तरी पण तुम्ही जी डिटेल्स आहेत ते तिथे कॉन्टॅक्ट नंबरला तुम्हाला डाऊट असेल तर तिथे कॉल करून तुम्ही नक्की विचारू शकता. तुम्ही जर राऊंड 1 मध्ये रिटेन्शन फॉर्म दिला नाहीये, तुम्हाला बेटरमेंटसाठी राऊंड 2 करायचा असेल तर तुम्ही फॉर शुअर करू शकता तुम्हाला हा डीडी ॲज इट इज 100% वापस मिळतो. असं नाही की तुम्ही इथं डीडी भरला तर ते पैसे गेले, हा विषय नाही. कारण तुम्हाला तो डीडी ॲज इट इज वापस मिळून जातो आणि मग तुम्हाला परत डीडी काढावा लागतो. म्हणजे हाच डीडी तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये सबमिट करू शकत नाहीत, कारण त्या डीडीवरती तुमचं नाव किंवा तुम्ही जिथं डीडी सबमिट करताय, म्हणजे तुम्हाला जर एखाद्याच BJ कॉलेज लागलं असेल आणि तुम्ही त्या कॉलेजला तुमचा राऊंड 1 मध्ये ऍडमिशन घेतलं असेल पण तुम्ही रिटेन्शन फॉर्म दिला नाहीये, कारण तुम्हाला वाटते की तुम्हाला KEM भेटायचे चान्सेस आहेत, तर तेव्हा तुम्ही रिटेन्शन फॉर्म नाहीत देणार. पण तुम्ही डीडी सबमिट केलाय, तुम्ही ऍडमिशन घेतलंय, प्रोसेस कंप्लीट केली आहे आणि तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये KEM कॉलेज अलॉट झालं, तर तुम्हाला BJ कॉलेजमध्ये जाऊन तो डीडी रिटर्न घेऊन ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट रिटर्न घेऊन तुम्हाला परत एकदा KEM कॉलेजसाठी डीडी वेगळा काढावा लागतो. KEMच्या नावाने डीडी काढावा लागतो, कॉलेजच्या नावाने डीडी काढावा लागतो आणि मग तुम्हाला परत एकदा KEM कॉलेजमध्ये जाऊन सगळी प्रोसेस रिपीट करावी लागते. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डीडी सबमिशन सगळं करावं लागतं परत एकदा. सगळी डिटेल्स म्हणजे फिमेल कॅन्डिडेट असेल, मेल कॅन्डिडेट असेल, फीस व्यवस्थित बघून घ्या किंवा कॅटेगरी वाईज प्रत्येक कॅटेगरीची फीस किती आहे ते तुम्हाला सगळं त्या PDF मध्ये मिळून जाईल. ते तुम्ही सगळं व्यवस्थित बघून शांतपणे डीडी काढा, कारण तुम्हाला जी रिपोर्टिंगची डेट दिली आहे ती 22 पर्यंत दिली आहे. त्यामुळे तुम्ही सगळं न गडबड करता व्यवस्थितपणे डीडी काढून प्रत्येक डॉक्युमेंट सोबत ठेवून प्रत्येक डॉक्युमेंटचे झेरॉक्स घेऊन मगच तुम्ही त्या रिपोर्टिंगसाठी जा. कारण तुमचं जर एखादं पण सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर तुमचं डायरेक्ट ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं किंवा डीडी जर तुमचा झाला नाही तोपर्यंत उपलब्ध तर तेव्हा पण तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमधून बाहेर पडता, तुम्हाला तिथे ऍडमिशन भेटणार नाही. ही डेट एक्सटेंड करून भेटणार नाही. 22 म्हणजे 22 तारखेपर्यंतच तुम्हाला तिथे जाऊन रिपोर्ट करून तुम्हाला ते ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल. ठीक आहे.
त्यानंतर बऱ्याच स्टुडंट्सला डाऊट असतो की जर मला राऊंड 1 मध्ये BDS ला ॲडमिशन भेटलंय पण मला ते कॉलेज नको आहे, मला BMS साठी पण म्हणजे BMSच्या राऊंडमध्ये पण मला अलॉट झालं आहे कॉलेज, म्हणजे तुम्हाला MBBS आणि BDSच्या जी चालू आहे काउन्सिलिंग त्याच्यामध्ये BDS कॉलेज भेटलं किंवा MBBS कॉलेज भेटलं पण तुम्हाला ते कॉलेज नको आहे आणि तुम्हाला जर BMSचं कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही 100% असं करू शकता, म्हणजे इथलं तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करून तिकडं जाता येतं, तुम्हाला सगळे पैसे वापस मिळतात राऊंड 1 मध्ये. तर ही प्रोसेस तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्हाला फक्त तिथे जाऊन रेजिग्नेशन लेटर किंवा फॉर्म द्यावा लागतो जिथे तुम्हाला नको आहे आणि मग तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे ॲज अ एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग. जर तुम्हाला ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून जर सपोज लातूर भेटलं असेल, GMC लातूर अलॉट झालं असेल, पण तुम्हाला जर स्टेट काउन्सिलिंगमधून जर तुम्हाला लातूरपेक्षा बेटर कॉलेज मिळत असेल, म्हणजे संभाजीनगर GMC संभाजीनगर भेटत असेल, तर तुम्ही MCC थ्रू ही प्रोसेस जरी वेगळी आहे, MCC आणि स्टेट काउन्सिलिंग ही प्रोसेस वेगळी आहे, पण तरी पण तुम्ही लातूरच्या कॉलेजमध्ये जाऊन रेजिग्नेशन लेटर देऊन हे ॲडमिशन कॅन्सल करून या प्रोसेसमधून बाहेर पडून तुम्ही संभाजीनगरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, तर ही पण बाब तुम्ही महत्त्वाची आहे, लक्षात ठेवून घ्या. आणि हे क्वेश्चन्स खूप लोकांनी मला विचारले आहेत की मला इथं ॲडमिशन भेटलं आहे पण मला BDS नको आहे, मला BMS करायचं, तर मी असं करू शकते? तर हो, हे तुम्ही करू शकता राऊंड 1 मध्ये. ठीक आहे, तर ही सगळी बाब झाली की तुम्ही राऊंड 1 नंतर काय केलं पाहिजे. आणि त्यानंतर राऊंड 2 मध्ये तुम्हाला परत एकदा चॉईस फिलिंगचा ऑप्शन येतो, तेव्हा तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग द्या. तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात तेच चॉईस फिलिंग करा, कारण राऊंड 2 मध्ये फ्री एक्झिट नसतं, तुम्हाला कंपल्सरीली त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं, त्या कॉलेजची फीस भरावी लागतेच. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही लक्ष करून फी स्ट्रक्चर बघूनच राऊंड 2 ची चॉईस फिलिंग करा. आणि राऊंड 3 मध्ये पण फ्री एक्झिट नसतं, तर हे लक्षात ठेवा. फ्री एक्झिट फक्त राऊंड 1 साठी आहे, त्यामुळं चॉईस फिलिंग करताना आत्ता राऊंड 2 राऊंड 3 मध्ये खूप जास्त विचार करून करा. ज्या कॉलेजची फीस तुम्हाला म्हणजे बजेट नाही तर त्या कॉलेजचं नाव देऊ नका, कारण जर तरी तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला कंपल्सरीली त्या कॉलेजला जाऊन रिपोर्ट करून ॲडमिशन घ्यावंच लागतं. ठीक आहे, तर या व्हिडिओमधून आपण सगळी डिटेल्स बघितली आहे. राऊंड 1 मध्ये काय असतं किंवा राऊंड 1 मध्ये तुम्हाला अलॉट झाल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, फ्री एक्झिट म्हणजे काय किंवा बेटरमेंट कधी करायचं, रिटेन्शन म्हणजे काय, DD बद्दल आपण पूर्ण डिटेल्स पाहिली आहे, फी स्ट्रक्चर, ही सगळी डिटेल्स आपण या व्हिडिओमधून पाहिली आहेत. जरी तुम्हाला यापेक्षा काही वेगळा डाऊट असेल तर तुम्ही मला टेलिग्रामवरती मेसेज करू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही मला मेसेज कमेंट थ्रू विचारू शकता, मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यांसाठी. आणि सगळ्यात पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना जिथे जिथे म्हणजे अलॉट झालेला आहे त्यासाठी, आणि बेटरमेंटसाठी पण सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे माहिती देणारा वाटला असेल किंवा या व्हिडिओची तुमच्या फ्रेंड्सला गरज असेल असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण खूप साऱ्या स्टुडंट्सचे डाऊट असतात, ते म्हणजे त्यांच्याकडे कोणी नसतं त्यांना सांगायला, त्यामुळे तुम्ही हे डाऊट शेअर करा. आणि प्रत्येक जणांकडे काउन्सिलर नसतो, बरेच स्टुडंट असे असतात की जे काउन्सिलिंग फीस पेड करून करत नाहीत, जे स्वतः काउन्सिलिंग करतात. त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला आहे आणि आय होप हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण असेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.